आणि पत्ता सांगा. माझं नाव शिवाजी सारंगधर वंगणे, राहणार कडोळी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. बरं, आपण धन्वंतरी व्यवस्थापनाला सुरुवात कधी केली होती? धन्वंतरी व्यवस्थापनाला सुरुवात म्हणजे सांगायचं म्हणजे की माझा प्लॉट पूर्णपणे खराब झालता. 1 जूनची लागवड होती आणि अचानक पाणी उघडल्यामुळे पूर्णपणे हळद निघते का नाही अशी चिंता वाटू लागली. पण RPS 76 आणि सॉइल गार्डची एक ड्रिचिंग त्या उघाडीमध्येच केली. बरं, त्याच्यापासून काय फायदा झाला मग आपल्याला? त्याच्यापासून फायदा म्हणजे एक तर पूर्णपणे हळद निघून आली आणि 100% हळद निघून आली जवळपास. बरं, आता त्या ड्रिंचिंगला जवळपास 1 महिना झाला असेल, आहे का नाही? त्यानंतर तुम्ही आणखी एक ड्रिंचिंग घेतली होती, रायझोरीची आणि RPS 76. हो, दोन ड्रिंचिंग घेतले. रायरोजीज आणि RPS 76 सोडल्याच्या नंतर हळदीचं म्हणजे एकदम हिरवीगार. हे बघा शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे आज हळदीला 1 जूनची लागवड आहे. आज तारीख आहे किती? 8 ऑगस्ट आहे. म्हणजे 2 महिने 8 दिवसामध्ये हळदीनं फुटवे करायला पण सुरुवात केलेली आहे. हे बघू शकता, 3 4 फुटवे काढले. 3 फुटवे इथं पण 2 फुटवे आहे. फुटवेची संख्या वाढली, खूप फुटवे निघायला सुरुवात झाली. बरं, त्याच्यानंतर आपण RPS 76 ग्रॅन्युअल सुद्धा वापरलं यामध्ये, आहे का नाही? एकरी किती वापरलं? एकरी 5 किलो. त्यामध्ये रासायनिक खतं तुम्ही कोणकोणती आणि किती वापरले? नाही, रासायनिक खत एकरी 2 पोते फक्त 10-26-26 आणि त्यासोबत ते RPS 76चं ग्रॅन्युअल 5 किलो वापरलं. त्यामुळे जमीन सुद्धा एकदम भुसभुस झाली, एकदम नरम चटक. बरे, पानाची लांबी रुंदी दाखवा. म्हणजे जवळपास हत्तीच्या कानावानी पानं झालेत. हत्तीच्या पानावानी आणि काळोखी एकदम म्हणजे हिरवीगार, पिवळटपणा कुठे नाही. बाजूची जर हळद पाहिली आमची, आता ही एकाच दिवशीची लागवड आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता. एकाच दिवशीची लागवड. पानाच्या लांबी रुंदीमध्ये सुद्धा फरक आहे आणि पुढे जरा हाईट बी नाही त्याच्यामध्ये. आणि हा बघू शकता प्लॉट धन्वंतरी व्यवस्थापनामधून 2 ड्रिंचिंग आणि एकच खताचं व्यवस्थापन झालेले, कुठली फवारणी अद्याप केलेली नाही. हे बघा. बरं, धन्वंतरी व्यवस्थापनामधून जे रिझल्ट तुम्हाला मिळाले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? 100% समाधानी आहेत. आणि यानंतर धन्वंतरी शिवाय कोणत्याही प्रकारचं औषधी, रासायनिक औषधी किंवा आपली कोणतीही दुसरी औषधी वापरणार नाही आम्ही याच्यानंतर धन्वंतरी. बरं, इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की बाकीचे पोटाळे ऑनलाईन बोलवल्यापेक्षा, कुठून इकून तिकून परभणी हिंडल्यापेक्षा धन्वंतरीचे प्रोडक्ट एकदा वापरा आणि 100% माझ्यासारखा रिझल्ट घेऊन टाका. हे आज म्हणजे 2 महिने 8च दिवस झालेले आपल्या प्लॉटला, आहे का नाही? एकदम क्वालिटी जबरदस्त आहे. कुठलीही फवारणी अद्याप झालेली नाही. आणि खताचा डोस देऊन बरं किती दिवस झाले? 2च दिवस झाले. हे बघा शेतकरी मित्रांनो, खत टाकलेलं आहे. 2 दिवस झाले. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत. हळदीला या पहिला डोस चालू आहे सध्या, म्हणजे 2 दिवसा पहिले पहिला डोस झाला. खर्च सुद्धा कमी होतो आणि ऑर्गॅनिक शेती केल्यामुळे जमिनीची सुपीकता कायम राहते. जमीन एकदम भुसभुस झाली सर, एकदम हो ना. हे नरम चटक एकदम. तरी पाऊस नाही, पाऊस तर नाही. नरम चटक एकदम लगे बिलकुल. नवीन पोंगे पण दाखवा, कुठलाही रोग वगैरे काही नाही. एकदम नवीन पोंगे आणि जवळपास हत्तीच्या कानासारखे पानं पाहून कोणत्याही पानावर काहीच नाही. पोंगे तर खूप निघाले आणि प्रत्येकाला 2-3 फुटवे. आजच्या कंडिशन मध्ये फुटव्याचा काळ आणखी चालू झालेला नाही. फुटव्याला आणखी 1 महिना वेळ आहे. तरी या हळदीला फुटवे चालू झाले. पूर्णपणे 100% प्लॉट म्हणजे पूर्ण कोणत्या कोपऱ्याचा काहीच कोणत्याच प्रकारचा रोग नाही, काय नाही.